सद्गुरुतं नमामि। जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला। साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी श्रीपादुकांना, विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना, विसरू कसा मी रामदास पादुकांना। तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। हे प्रतिज्ञात तर माझे उघड ऐका। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी घेतलेली सेवी तुमच्या सर्व मायबाप संतांसाठी सेवेकरिता घेतलेली ओवी अध्याय क्रमांक ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9, त्या अध्यायामधील पहिलीच ओवी। तरी एक वेळ अवधान दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञात तर माझे उघड ऐका। उपस्थित सर्व मायबाप, आज आपल्या गावातील अखंड हरिनाम यज्ञ वर्ष 50 वर्षाचा आणि या दिवसाची प्रवचन रूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीने माझ्यापर्यंत आली। त्यासाठी मी सर्व उपस्थितांचे ग्रामस्थांचे तुम्हा सर्व संत मायबापांची आभारी आहे, ऋणी आहे। सेवेला सुरुवात करण्याआधी जगत ज्ञानोबाराय आपल्याला काय सांगतात या ओवीतून की बाबांनो, आपण सर्व जन्माला आलोय ना, तर काय सगळे काय सुखाच्या मागे धडपडत चाललोय। काय सगळ्यांचं एकच लक्ष, ते म्हणजे काय सुख 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 सुख। पण ते आहे तरी कशात, ह्या आपण विचार करतो का? आपण इथून बघा, सर्वात प्रथम आपल्या नरदेहाचा विचार करायचा झाला तर आपण या नरदेहात आलोय जन्माला, तर हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे आणि तो आपल्या वाट्याला आलेला आहे। तर या नरदेहात जन्माला आलोय, तर आपण आपलं आयुष्य फुकट घालवायचं का? या नरदेहात आपण 83,99,999 योनी पूर्ण केल्यानंतर या नरदेहाची आपल्याला प्राप्ती आहे। 4 वाणी 4 खाणी, नरदेह 4 वाणी 4 खाणी, नरदेहा वाचोनी आण नाही कोठे। म्हणजे कोणत्या 4 वाणी, तर परा पश्चोटा मध्यमा वैखरी आणि 4 खाणी, अंडज जारज स्वेदज आणि दिग्विज। तर आपला जो आहे हा जन्म हा कोणत्या वाणीतून झालेला आहे? आपण जारापासून उत्पन्न झालेलो आहे। मग आपला जर जन्म आपल्याला माहीतच नाही कशापासून आपली उत्पत्ती आहे आणि कशासाठी आहे। शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे। आपला जन्म कशासाठी आहे? ते सुख उपभोगण्यासाठी नाही, तर आपल्याला जी विहित कर्म दिलेली होती ती विहित कर्म अपूर्ण राहिल्यामुळे वासनेच्या संगे जन्मा यावे लागेल। म्हणजे ती वासना अपूर्ण राहिली किंवा आपल्या माता पित्यांच्या ती वासना उत्पन्न झाली, म्हणून आपल्याला जन्म घ्यावा लागला। मग तो जन्म मिळालाय, तर बघा इतर योनियांच्या ठाई हा विचाराची नाही। देवानं काय 83,99,999 ओवी योनी निर्माण केल्या, परंतु त्याला त्या योनीत सुख नाही वाटलं। एवढ्या मी योनी उत्पन्न केल्या, पण माझं नाम घेणारा किंवा माझं गुणगान कौतुक करणारा असा कोणच नाहीये। मग देव काय म्हणाला की एवढ्या मी आडव्या योनी उत्पन्न केल्या, पण मला कोण भजणार किंवा मला कोण ओळखणार, त्यासाठी आपली योनी तयार केली, बरोबर ना? ज्ञानेश्वरीत बघा एका पहिल्याच अध्यायात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता असे भजन श्रळ, झाले असेल
संवेदनशील आहोत, परंतु जेव्हा आपण या जन्माला आलो, या माया लागली, तेव्हा आपण काय त्याची आपली ओळख आपण पुसून टाकली. मग तो नाळ आपल्याला परत जोडायचा आहे, बरोबर की नाही? मग मुळात आपण या भारतभूमीत जन्माला आलोय, आपण काय संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र म्हणजे काय, आपण खूप पुण्याचे बहुपुण्य केले म्हणून आपण या जन्मात आलोय, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडते. सहजासहजी काय आपल्याला या नामाची आवड निर्माण झाली नाही. पूर्वी जन्मीचं भरपूर सुकृत आपल्या वाट्याला होतं, म्हणून आपण या जन्मात आलोय. आणि या धर्ममंडपात कोणी असं सामान्य येऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांचे खूप काहीतरी आपल्या सुकृत पाठीशी आहे, म्हणून या धर्ममंडपात आलोय आपण. नाहीतर बघा, आज आपला हरिनाम सप्ताह चालू झालाय, किती वर्ष झाली हो. पण बघा, इकडे येण्यासाठी क्वचितच तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नाही. बघा, इथे जातीचेच येणारे आहेत. आयरा गैराला इथे आहे का थारा नाही. परंतु माझे तुकोबाराय काय बोलतात, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. आता बघा, कुणावर मला टीका करायची काय, टीका नाहीच करायची मुळात, कारण या गादीवर बसून टीकेचा हा विषयच नसतो. परंतु इथेच आपण एखादी मीटिंग भरली असती, कोणत्याही विषयाची मीटिंग भरली असती तर जागा झाली असती का हो? पण हा धर्म मंडपात आहे, मंडपात बोलवावं लागतं. बघा, आपलं कसं झालंय, दूधवाल्यासारखं झालंय. कारण दूधवाल्याला शापच आहे त्याचा. इकडे या रे सारे जण, बरोबर ना? खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. सकाळची येथे आहे अधिकार, पण सगळ्यांना कळतोय का तो? मग आपण काय बोलणार, तुम्ही मला प्रवचनाची सेवा दिली, पुढच्या वर्षी बंद कराल, काही हरकत नाही. पण मला वाटतं की जे मला मिळालं ना, जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जग, बरोबर ना? आपल्याला हा एकच जन्म आहे, कारण परत त्यात 83,99,999 योनी फिरायच्यात का आपल्याला? मग त्यातून आपलं सुकृत आपल्या गाठीशी आलं आणि आपल्याला हा जन्म मिळाला. मग त्याचं काहीतरी चीज करायला पाहिजे की नाही? मग आपल्याला बघा, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आज इथे किती तरुण वर्ग उपस्थित आहे हो. मग आपल्याकडे ती एक म्हणतात ना, एक परंपराच होऊन गेली आहे की एखाद्याला बोलले ना, बाबा हा मार्ग उत्तम आहे तुझ्यासाठी, आपण काय करतोय इथे काय भूकंपट्टी करतोय का? आपण आपला स्वतःचा उद्धार करतोय. त्यात तुमचं कोणाचं हित आहे का? जे माझ्या नशिबी असेल, जे माझ्या पात्रात वाढलेलं असेल तेच मी खाणार आहे. मी कोणाचं, बघा, एक आपला जाता जाता दृष्टांत येतो की एकदा नदी तीरावर श्रीकृष्ण बसले होते आणि यशोदामाई काय दिवे सोडत होत्या, बरोबर ना? दिवे सोडत असताना श्रीकृष्ण नदीच्या काठाला होते, खाली पाराच्या खाली उभे होते. तर यशोदामाई जे दिवे सोडत होते ते कृष्ण काय करत होते, त्यांच्या प्रवाहात येत होते, तेवढे बाजूला काढत होते. तर यशोदामाईंना आश्चर्य वाटलं की कान्हा असं का करताय तुम्ही, की जाऊ द्या, त्यांना वाट मोकळी करून द्या, बरोबर ना? आणि बरं, जे तुमच्यापासून लांब आहेत ते तुम्ही घेतच नाहीयेत. तर कान्हाने त्याच्यावर काय उत्तर दिलं, माई मी या सर्वांचा काय ठेका घेतलाय का? जे माझ्या सानिध्यात येतील त्यांचाच मी उद्धार करेन, बरोबर ना? मग या प्रवाहात बघा, असं नाही मला म्हणायचं की तुम्ही म्हणजे भजन करा, कीर्तन करा किंवा मुखोद्गत ज्ञानेश्वरी करा, काही गरज नाही. इथे आपण भूकंपट्टी करायची, पण आपल्या आचरणात तो एक शब्द उतरला नाही, त्याचा फायदा काय? जर आपण जे करतोय किंवा आपण आडमार्गी जायचं नाही, हे आपण स्वतःशी ठरवायचं, बरोबर ना? आपल्याला भूक लागते, आपण जेवतो, भाकरी खातो की पोटावर बांधतो?
संप्रदायातलं आम्हाला काय कळत नाही, बरोबर ना. मग आपण शाळेत जातो, जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याला काय बोटाला धरून आई वडील चालवतात. शाळेत जातो तेव्हा शिक्षक शिकवतात, बरोबर ना. प्रत्येक टप्प्यावर, आयुष्याच्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काय कोणतरी मार्गदर्शक हवा असतो. मार्गदर्शक म्हणजे कोण? आता आमच्या समोर बसलेले गुरुवर्य आहेत, आमचे शिक्षक उतेकर सरांना दंडवत प्रणाम. कारण आज त्यांनी आम्हाला घडवलं म्हणून आम्ही इथे आहोत. तर प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काय आपल्याला कोणतरी मार्गदर्शक म्हणजे काय, आपण हिंदू संस्कृती जन्माला आलोय म्हटल्यानंतर कोण? गुरु करणं ही आपली परंपराच आहे, बरोबर की नाही. पहिल्यापासून काय एक शिष्य एक गुरु ही आपली परंपरा आहे. परंतु कलियुगात एवढं सोपं झालंय ना, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, पण ते नामच आपल्याला माहित नाही, बरोबर ना. हा, आपण नाम 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 करतो, पण काय आहे ते? मग त्या नामाची ओळख बघा. आपण जन्माला आलोय, पहिलं सगळ्यात दुर्लभ मनुष्य देह, दुसरं मुमुक्ष आणि तिसरं संतांची भेट, बरोबर ना. मग आपल्याला बघा आपल्या जीवनात पहिले गुरु कोण? आई वडील. दुसरे गुरु शिक्षक. तिसरे गुरु कोण? आपण नोकरदार वर्ग असू तर आपले बॉस, बरोबर की नाही. आणि चौथा गुरु आपल्या संसारातील नवरा बायको आई वडील वगैरे. पण आपल्याला इथून जायचंय तर काय गुरु करावाच लागणार. मग ते बघा संतांची भेट घडणं सोपं आहे का? बहु अवघड आहे संत भेटी, परी जगात जेठी करुणा केली. त्याची कृपा व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही, परंतु आपली तशी अवस्था निर्माण झाली पाहिजे, बरोबर ना. आपण संसारात काय बघतो? व्यवस्था बघतो, परंतु परमार्थात अवस्थेला महत्व दिलेलं आहे, बरोबर ना. हा संत 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 ते कोण हो? हा देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. मग आपण मंदिरात आलोय, आता या मूर्तीत आपल्याला देव दिसतो का? आपण इथे येतो, किती वर्ष येतोय? मग या गणपती बाप्पाने आपला प्रसाद कधी खाल्ला का? पण आपण त्याच मूर्तींना देव समजून जगत आलेलो आहोत, बरोबर ना. कारण आपण हिंदू धर्मात मूर्ती प्रतिष्ठेलाच मान आहे. परंतु तसं बघायला गेलं तर का पण आपल्याला अज्ञान आहे ना त्या गोष्टीबद्दल, म्हणून आपल्याला ते काय माहित नाही. मग ते माहित करून घ्यायचं असेल तर आपल्याला कोणाला तरी शरण जावं लागेल ना. आपण शाळेत ऍडमिशन घेतो, बरोबर की नाही. तसंच इथे पण कोणाला तरी शरण. मुळात परमार्थ हा शरण जाण्याचा मार्गच नाहीये, पण आणि आपल्याला शरण कुणाला जावं हे देखील कळत नाही, बरोबर ना. आपण काय बघा जे म्हणतात ना सफेद पोष, आपण जे थाटामाटात पोशाख करतील किंवा म्हणतात ना जे दिसतं आपण प्रेझेंटेशन दाखवतो तसंच भाळलेलो आहोत आपण. पण तसा गुरु असतो का? हा बघा गुरु कसा करायचा किंवा गुरुला कसं ओळखायचं की गुरु कसा असावा? गुरु कसा असावा? कृपाळू असावा, गुरु क्षत्रिय असावा आणि ब्रह्मनिष्ठ असावा. त्याला पूर्ण ब्रह्माला तो जाणता असावा. हा त्याला पूर्ण शास्त्राचा अभ्यास, शास्त्र पारंगत असावा. किंवा आपण जे म्हणतात ना गुरुची सेवा आपण कशानं केली पाहिजे? गुरु आपल्याला भेटेल, पण गुरुची सेवा कसा ओळखायचा? हा तर गुरुची सेवा कशी करायची? प्रतिप्रश्नेन सेवया, बरोबर ना. की प्रश्न विचारायचे, की गुरुला असे प्रश्न विचारायचे की तुमच्या मनात काहीही चालू देत, आणि त्या प्रश्नाला जर गुरु म्हणतात ना पूर्ण प्रश्नांची आपल्या शहानिशा केली म्हणजे त्याला ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत, कृपा करणारे असले पाहिजेत आणि क्षत्रिय असले पाहिजेत. असे असतील त्या गुरूंनाच आपण शरण गेलं पाहिजे, बरोबर ना. आणि मग गुरु काय म्हणतो? एकदा आपण गुरुच्या सानिध्यात गेलो तर गुरु काय करतात? आपण सारखे कधी ती तात्काळ नाही काळवाळ तया लागेल, म्हणजे त्यात काळ वेळ हा लागतच नाही. मग गुरु काय करतात किंवा गुरुची आपण सेवा कशी करायची? हा आपण बोलतो ना ध्यानम मूलम गुरुर्मूर्ती.
मंत्र हा मंत्र मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा. असं जेव्हा आपली अवस्था होईल ना तेव्हा गुरुच्या एका नजरेनं आपला उद्धार होणार आहे. परंतु ते कधी आपल्याला होईल ती अवस्थाही आपली त्या परमध्यानाला आपली अवस्था पोचली पाहिजे तेव्हा होईल की नाही. हा नाहीतर बघा मार्केटमध्ये हजारो गुरु पडले बरोबर ना. हा काही गुरु असे पण आहेत हा गुरु घरच्या चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे धरी. असे गुरु आपला काय उद्धार करणार आहे तो बरोबर ना. मग गुरु कोणाला करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे बरोबर ना. मग गुरु कसा करायचा तर ज्ञानेश्वरी ओवी आहे. जाण तेने गुरु गरजे तेने कृतकार्य होईजे जैसे मुळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. कसा करायचा आहे गुरु जाणून समजून. मग जाणते कुणाला म्हणायचं जाणते कुणाला म्हणायचं की ज्याचे केस पिकलेले आहेत जे वयोवृद्ध आहेत त्यांना बोलायचं का तर या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतील श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या 3 गुण असतील त्यांना आपण आपल्या आयुष्यात गुरु करून घ्यायचं बरोबर ना. आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करायचा. आपण बघा या गादीवरून आपण काय करतोय आपण प्रवचन करतोय का कीर्तन करतोय का नाही. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते बरोबर ना. आपण काय करतोय की त्यांनी मार्ग दाखवले आपल्याला त्या मार्गावर चालायचं काम म्हणजे गुरुने आमच्या सद्गुरूने आमच्या मस्तकावर जो वरद हस्त ठेवलाय ज्याच्यानं आम्हाला कृपा करून जे काही आमच्या वाट्याला आलं ते प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निरोप आमच्या गुरूंचा निरोप. मग बघा आपण आलोय ना तर असंच नाही जायचं. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी बरोबर ना. मग आपण वाचतो का आणि ज्ञानेश्वरी वाचली तरी आपण ती आचरणात आणतो का. कारण आपणच आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे बरोबर ना. नुसत्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगून किंवा तुम्हाला पटवून देऊन काय अर्थ नाही. ते माझ्याही आचरणात आणलं पाहिजे आणि माझ्याबरोबर तुम्ही घडला पाहिजे बरोबर ना. कारण नुसती इथे दिंडी नाही पेटवायची आपल्याला. जे म्हणतात ना हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आम्हाला आपल्याला ते बीज पेरायचंय या भूमीत ज्याची फळं आपल्या वर्षानुवर्ष आपल्या पुढच्या पिढीला उपयोगी येतील बरोबर ना. आणि तरुणांनी तर याकडे आवर्जून म्हणजे म्हणतात ना कटाक्ष वृत्तीनं बघितलं पाहिजे. कारण या आताच्या जनरेशनचा विचार केला तर आताचे जनरेशन फार विचित्र आहे. कारण आपण बघा प्रत्येकाची नक्कल करण्याच्या मागे आहोत बरोबर ना. एखाद्यानं ॲपलचा फोन घेतला तर आपण लगेच आपल्या खिशाकडे बघून माझ्याकडे कधी तो फोन येणार बरोबर ना. हा म्हणजे प्रत्येकाची नक्कल करतो. मग मला म्हणायचंय आपण संतांचं का आचरण घेऊ शकत नाही बरोबर ना. आपल्याला काही कुठे जायची गरज नाहीये. ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा. हा बरोबर. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आपली पाप जळणारी आहेत. हा वाल्या कुळांनी किती पाप केली हो तेवढे आपण पापी आहोत का. अर्जुनानं कुरुक्षेत्रावर कितींचे मुर्दे पाडले आपण वाचतो ना गीता. हा महाभारत आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. कितींचे मुर्दे पाडले. आपण काय म्हणतो आम्ही खाणारे पिणारे हो आम्हाला यातलं जमणार नाही हो. ते तुम्हीच करावं ते तुम्हाला शक्य आहे का. सायस करीसी प्रपंच दिनी हरिस नवची कवण्यामुळे प्रपंचासाठी आपण सायस करतो की नाही. हे सगळं कशासाठी चाललंय आपल्या प्रपंचासाठी चाललंय की नाही. सकाळी उठतो हा महिला वर्गांना सांगायचं झालं तर आपली काय कामं सकाळी उठून यांच्या गावच्या महिलांची न्यारीचं बघा घरदाराचं आटपा मुलाबाळांचं करा. पुरुष लोकांचं काय न्यारी झाली की शेतात जा. आता तेही सोडलं आपण. हा तेही सोडलं की नाही कुणाचं नव्हतंय.
हा मग याच्यासाठी कुठे जायला पाहिजे का? देव देव म्हणून व्यर्थ काय इंडसी, निज देवा नेनसी मुळी कोणी. देव देव म्हणून कुठे कशाला रानवणी भटकता, कारे हिंडता रानोरानी पुसा संतांशी जाऊनी. आपल्याला जर ऍड्रेस दिलाय, पत्ता सांगितलाय, तर आपल्याला शहानिशा करायला नको का त्या गोष्टीची? बरोबर ना? आपल्याला कोणत्या जर जायचं असेल ठिकाणी, तर आपल्याला माहित नसेल तरी आपण विचारतो ना. मग याच्यातलं आपल्याला नको कळू देत. आम्ही काय आमच्या आई वडिलांच्या पोटातून शिकून आलोय का? परंतु जेव्हा गुरुची आपल्यावर कृपा होते ना, तेव्हा या पाठ करावं लागत नाही, ते आपोआप येतं. आणि जे पाठ केलेलं असतं ते आठवतच नाही. अनुभव आहे, कारण मुळातच परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे. बरोबर ना? अनुभव आल्या ते या जगात देत असे. हा अनुभवाचा आहे, इथे भूकंपट्टी चालत नाही. बरोबर ना? हा तुकोबाराय काय बोलतात? तुका म्हणे इथे अनुभव प्रमाण. हा शब्दांचे इथे काम नाही, गौरव शब्दांचे काम नाही. इथे शब्दांचं काही कितीही तुम्ही अभ्यास करा, या गादीवर बसलात ना की भल्या भल्याना घाम फुटतो का? कारण ही नारदाची गादी आहे, त्याला वरच तसा आहे. त्यामुळे आपल्या अंगाचं इथे काहीच नसतं. जे त्यांना वरवून घ्यायचं असतं तेच आपण स्तवन करत असतो, कारण त्यांना तेच आवडतं. बरोबर की नाही? हा मग आपल्याला तो अनुभव आला आहे का? आपण किती वर्ष मंदिरात येतोय, किती वर्ष आपण देवाची पूजा करतोय. निर्जीव दगडासी काय करसी, तो तुझा निर्दया नेईल काय? हा देईल का? नाही ना, तो निर्जीव आहे. मग कुणाची सेवा करायला सांगितले? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. कुणाची सेवा करायला सांगितले? जो आत्माराम आहे ना, त्याची सेवा करायला सांगितले. पण आपल्याला विसर नेमका त्याचाच पडलाय. आपण काय हे कुणाचं आहे? हे शरीर आपलं आहे का? आपले आहे का? हे शरीर आहे भाड्याचं आहे. बरोबर ना? आपण इथे पाहुणे आहोत, पण आपल्याला याचीच भ्रांत पडली आहे. हे भाड्याचं असूनही आपण करारपत्र कायमच करून बसलोय. बरोबर ना? हा एखादी रूपवान स्त्री असेल, तिला काय वाटतं की माझ्यासारखी सौंदर्यवती कोणच नाहीये. एखादा बुद्धिमान पुरुष असेल, त्याला काय वाटतं माझ्यासारखा टॅलेंटेड मीच. परंतु ते आपलं आहे का? आपलं आहे का? आपलं नाहीच आहे, भाड्याचं आहे. कारण याच्या आधी 83,99,999 युनिट ते कुणीतरी यूज केलेलं आहे, वापरलेलं आहे की नाही? हा परंतु ते आपल्यावर आले तर आपण काय करारपत्र घेऊन ठामपणे की नाही, मला इथून जाणंच नाही. बरोबर ना? हा मग देवानं काय केलं? एवढे आपण निर्बुद्ध झालो, एवढे निर्बुद्ध झालो. देव म्हणाय आता यांना आपण जागा केलंच पाहिजे. मग काय केलं 2 वर्षापूर्वी? करोना. देवानं करोना पाठवला. आणि कारण आपण जे आहे ते माझंच आहे, माझा संसार, माझा प्रपंच, माझी मुलं, माझा बायको, माझी जमीन, माझा बांध, सगळं करत बसलो ना आपण, माझं माझं. आणि मग देवानं काय केलं? तूच बाबा इथे आहेस ओझं, तुलाच पहिला पॅक करू देत. केलं की नाही? हा तेव्हा सगळे बोलायला लागले, अरे काय हे? हा काय सोशल डिस्टन्सिंग? नवऱ्याला झाला तर बायकोला जायचं नाही, मुलांना जाऊ देत नव्हते. जे माझं माझं आपण बोलत होतो ते. हा नवऱ्याला झाला तर नवऱ्याला प्रश्न पडायचा, अरे या बायकोसाठी मी आयुष्य खर्च केलं, या मुलाबाळांसाठी मी माझं आयुष्य व्यर्थ केलं. आणि कोरोनाच्या काळात मला ठेवलं ना बाजूला, पण माझ्या तुकोबारायांनी बाबा, त्यांना काय वाटलं तेव्हा दुःख झालं, अरे आपण ज्यासाठी तळमळ करतोय ते काय आपलं नाहीये, नाहीतर माझी एकटेपणाची वेळ आलीच नसती. परंतु माझ्या तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी लिहून ठेवले, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कुणी नाही. आपण वाचलं का? अनुभवलं का? नाही अनुभवलं ना. तो अनुभव होता. कोरोना हा विषाणू फक्त निमित्त होता. हा आपल्याला आलेला अनुभव होता. मग तुम्ही सांगा, कोरोना विषाणू दिसत होता का डोळ्यांनी?
आपल्याला दिसला का डोळ्यांनी? नाही ना दिसला, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला ना? त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि जे चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी तो हरिविण, देखावी ऐकावी एक नारायण त्याचे भजन चुकू नका. त्याच्यावर आपला विश्वास नाही. ज्यांना आपल्याला घडवलंय त्याच्यावर आपला विश्वास नाही. बरोबर की नाही? मग मी नसे ऐसा कौन ठावासी पर प्राणियाचे दैवत कैसे न देखती माते. धडाधड लिहून ठेवलंय, पण वेळ आहे कुणाला? आम्ही गुंतलोय आमच्या संसारात, आमच्या प्रपंचात, आमच्या बायका मुलांच्यात. परंतु ते किती दिवसाचे पाहुणे हो? कबीर महाराज बोलतात ना, पुत्र अग्निदान तक, पत्नी दरवाजापर्यंत, मुलगा अग्निदानापर्यंत, गणगोत्र स्मशानापर्यंत. बरोबर ना? मित्र परिवार पंक्ती पार्ट्या कार्यापर्यंत. परंतु त्या स्मशानात तू एकटाच जळत असतोस. बरोबर की नाही? ज्याला वाटतं ना मी मरणारच नाही, त्यांनी एकदा स्मशानाला फेरी घालून या. म्हणून स्मशान कधी पण गावाच्या मध्यावर का असतं त्याचा आपण कधी विचार केला? बघा, स्मशानात आपण जातो ना, 4-4 जणांच्या खांद्यावर स्मशानात जातो आणि आपण तिथे काय चर्चा करतो की माझंच मी उदाहरण देते, दुसरं कोणाचं कसं. मी उद्या नसेन तुमच्यातून तर आपण काय बोलतो मेल्यावर? अरे चांगली होती ती. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना तिला सगळ्यांची जाण होती किंवा काय कौतुक करतो की नाही आपण? कुठे? स्मशानात. पण काय रे देवानं तिचं नशिबी दिलं, एवढ्या लहान वयात नको जायला पाहिजे होती, असं बोलतो की नाही? परंतु आपल्याला कळत नाही बाबा, आपण त्याची चर्चा करतोय, पण माझाही कधीतरी एक दिवस तिथे येणार आहे. त्या चितेवर कधीतरी मीही जाणार आहे. बरोबर ना? आपण काय बोलतो? बरोबर ना? की जातो एक आणि दुसरा चर्चा करतो. बरोबर ना? पण आपलाही कधीतरी दिवस येणार आहे हेच आपण विसरून गेलोय. आपण वरून करार करून आलो का अमरत्वाचा? आम्ही जाणारच ना, पण आपण असं जगतो की आम्हाला मरण कधी येणारच नाही. बरोबर की नाही? पण आपल्याला हेच कळत नाही की आपल्याला हा जन्म कशासाठी मिळालाय. आपल्याला जन्म कशासाठी मिळालाय हेच कळत नाही. आणि आपण नको त्या विषयात विषयांचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. आपण काय करतोय? जे कडू विषय आहे संसार तेच आपण कवटाळत बसलोय. लोभ, माया, अहंकार, अभिमान ते आहेत का आपले? तसं म्हणायला गेलं तर आपला पंचमहाभूतांचा जो आपण तयार झालोय ते त्याच्यापासूनच आहे. मुळात अहंकार आपला आहेच, परंतु तो कुणाच्या कृपेने गळून पडतो? एका सद्गुरूच्या कृपेनेच. कारण त्यांची संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. बरोबर ना? वेदात लिहून ठेवलंय पुराणात, पण आपल्याला आहे कुठे वेळ? आपला वेळ कुठे जातोय? मीटिंग मध्ये, एकामेकाचे विषय चालवण्यामध्ये. हा असं बोलला, तो तसं बोलला, यानं असं नाही केलं पाहिजे होतं, त्यानं माझ्या पर्सनात हे टाकलं. पण हे आपलं आहे का? आज आपण घराला कुंपण घालून बसलोय, हे घर तुझं आहे का रे बाबा? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? कोणत्या घराविषयी सांगतायत? आपण बांधलेल्या माडीविषयी सांगतायत का? कोणते घर हे? कोणाचं हे घर? हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा तोची जाणे. मग कोणत्या घराविषयी बोलतायत? धनवारे कोणत्या घराविषयी सांगतायत? बाबा हे देह मिळाले ना, हे घर, ते सगळं व्यवस्थित करून मी तुला दिलंय. हात पाय व्यवस्थित दिलेत तुला, पण त्याच्यानं काय कर? मुखानं माझं भजन कर, माझं चिंतन कर, माझं नाम घे. बरोबर ना? ह्या हातानं टाळी वाजव भगवंताची, माझ्या नावाची टाळी वाजव. या डोळ्यानं फक्त माझं रूप बघ. पण आपण ते करतोय का?
आपण करतोय का? आपण जो बंगला बांधलाय, जी माडी बांधली त्यालाच राखत बसलोय, बरोबर ना? ते आपलं आहे का? जर ते आपलं असतं मग तुम्ही 25 लाखाची माडी बांधा. ते जर आपलं असतं, शेवटची अंघोळ कुठे घालतात तो आपल्याला? जेव्हा आपण 25 लाखाचा बंगला बांधतो, 5 लाखाचं बाथरूम बांधतो त्या बाथरूम मध्ये, पण शेवटची अंघोळ जेव्हा आपण हे सगळं इथे सोडून देह त्याग होतो तेव्हा आपल्याला कुठे अंघोळ घालतात? घराच्या बाहेर, घराच्या पण बाहेर कोपऱ्यावर. तर त्या 5 लाखाच्या बाथरूम मध्ये घालतात, कारण आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या म्हणतात ना काय, आपल्या सोयीनुसार आपण बनवलेलं असतं की नाही. मग आंघोळ पण आपली इच्छा असली पाहिजे ना, मला आंघोळ तिथे घालतात का? आपण बोलतो शरीर माझं आहे का? चला, मला आज रुपाली या नावानं ओळखतायत, हे माझं नाव आहे का? आहे का? याच्या आधी पण नाव असेल की नाही? बघा, जेव्हा माझं बारसं झालं तेव्हा मला हे नाव पडलं, पण त्याआधी मी कोण आहे? नाही, हाकामारी त्याचं नाव नाही. आपल्याला ते नाव आहे का? पण आपण काय, जेव्हा आपलं बारसं होतं तेव्हा आपण काय करतो? काय बोलतो? लक्ष्मी घ्या, सरस्वती घ्या बोलतो की नाही? कुणी गोविंद घ्या, कुणी राम घ्या बोलतो की नाही? मग तेव्हा आपण रुपाली असतो का? तेव्हा आपण आपल्या नावानं असतो का? बरोबर ना? मग हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आपण आधी आहोत कोण? देवच आहोत की नाही? नाव ठेवल्यानंतर आपल्याला ते नाव पडलेलं आहे, पण त्याच्या आधी देव आहे. जर बारशात आपल्याला सांगतात लोक की तू देव आहे, मग जेव्हा कळतं आपल्याला तेव्हा आपण का विसरतो? ते नाही विसरलं पाहिजे ना. आणि मग ती आपल्याला जी भ्रांत पडली आहे त्या भ्रांतीची आपल्याला कोण भ्रांतीपासून सोडवतं? सद्गुरू. त्यांची कृपा झाली आपल्यावर की आपल्याला कळतं की मी नक्की कोण आहे. किंवा मला बघा, आपण आलोय ना जन्मात, तर आपल्याला हे तीन प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, कुठून आलोय, काय करायचंय आणि जायचंय कुठे, बरोबर ना? या 3 प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच आपला हा जन्म आहे. पण आपण ते 3 प्रश्न विसरून बाकी सगळा गोळा करतो. तो आपल्या उपयोगाचा आहे का? कारण आपण जन्माला आलो एकटे, आलो की नाही? तेव्हा होते का हे नातेसंबंध? होते का? नव्हते ना. परंतु जेव्हा आपल्याला म्हणतात ना माया जेव्हा आपल्याला लागली तेव्हापासून आपण मायेत गुंतलो. विषयाचा पडी पाडू, त्याप्रमाणे विषयात गुंतलो ना आपण, तेव्हापासून आपल्याला कळायला लागले हे माझे आई, हे वडील, किंवा हा माझा नवरा, हा माझा मुलगा. त्याच्या आधी कोण होते हे आहेत का? परंतु आपण यांनाच बोलतोय. परंतु जेव्हा सद्गुरूंची कृपा आपल्यावर होते ना, तेव्हा हे विषय आपण काय सगळे आपल्याकडून गळून पडतात, संपतात. मग आपल्याकडे फक्त उरतं ते काय? भगवंताचं नाम, बरोबर ना? मग आपण बोलतो नाम म्हणजे काय? ती वस्तू कोणती आहे हो? तर ज्ञानेश्वरी मध्ये माझ्या ज्ञानोबाराने लिहिले, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीच पुरे आहर्निशी ती वस्तुगामी. लिहिलंय की नाही स्पष्ट? मग ती कोणती वस्तू, ते आपण कधी विचार केला का त्या गोष्टीचा, की ती वस्तू कोणती आहे आणि ती आपल्याला कशी प्राप्त होईल? मग त्या वस्तूसाठी हा चाललेला सगळा अखंड हरिनाम सप्ताह. यातून बघा, मंदिरात आपण कशाला येतो? देवाला बघायला येतो का? पण ते प्रतिमा म्हणून स्थापन केलेलं आहे, ज्याच्यातून आपण एकत्र येतो आणि आध्यात्मिक विचाराची देवाणघेवाण होते, बरोबर की नाही? पुस्तकी ज्ञान सगळ्यांनाच आहे, परंतु अध्यात्माचं ज्ञान भले आपण वाचूया, पण कळेल का आपल्याला? कारण नाही. त्यासाठी आपल्याला सद्गुरूची कृपाच लागते. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला अवगत होत नाही. मग
सद्गुरू कसे असतात? कृपाळू असतात. प्रत्येक प्रश्नाचं पडणारं उत्तर आपल्याला सद्गुरूंच्या जवळ असतात. ते काय असतात? ब्रह्मनिष्ठ असतात, ब्रह्माला जाणणारे असतात. अनादी कालापासून आलेलं तत्व ते काय असतं? त्या सद्गुरूपाशी असतं. म्हणून ते आपला जड जीवाचा उद्धार करतात. तुमच्या बरोबर, त्यांच्या बरोबर आपणासारखी करे ती तात्काळ. त्यांच्यासारखं त्यांच्या कृपा दृष्टी एकदा पडली आपल्यावर की आपल्याला देव काय लांब आहे का? कारण ती वस्तूच आपण आहोत याची जाणीव कोण करून देतं आपल्याला? सद्गुरू करून देतात. बरोबर की नाही? हा, सुख 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 आपण काय म्हणतो? सुख म्हणजे काय? ते अनादी कालापासून आलेलं तत्व, त्या तत्वाची ओळख आपल्याला ज्या दिवशी होते ना, तेव्हा ह्या प्रापंचिक सुखाचा आपल्याला लोभ राहतो का? मुळात तेच गळून पडतं ना आपलं. हा, ज्यासाठी आपला शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली वर्म फेरा पडे. आपल्याला काय होतो? एकदा त्या विषयांची भ्रांती म्हणजे गळून पडली ना की मग आपण त्या मार्गाला मार्गस्थ होतो. परंतु एखादा जरी वर्म चुकला ना आपला तरी परत तेवढाच फेरा. मग किती वेळा जन्मावे, किती व्हावे खजित, किती वेळा यायचंय हो आपण हेच करायला? हेच व्याप कमी आहेत का? हा, मग किती वेळा यायचं? परंतु आपल्याला हा देह मिळाला ना, त्याचं चीज करून जायचंय. एक म्हणतात ना, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. कोणती पंढरी हो सांगितली आहे? पंढरपूरची पंढरी सांगितली आहे का? पण आपण काय समजतो? आपण वारी करतो, आषाढी कार्तिकी वारी करतो की नाही? हा, पंढरपूरला जातो, किती गर्दी असते हो, किती जीवांचे त्यात जीव जातात. हा, नाहक बळी जातात की नाही? हा, मग आपण म्हणतो अरे रे रे देवाच्या तिथे गेलं आणि काय रे देवानं असं केलं. हा, पण कसं असतं? त्याचा काळच आलेला असतो. बरोबर ना? घडी घडी काळ वाट याची पाळी. अजून किती आहे? अवकाश किती आहे तुम्हाला माहित आहे का? आपल्याला माहित आहे का आपलं किती आहे? हा, कारण काळ आपण काय केलेला आहे? आपल्या मनगटावर बांधलेला आहे ना. टिक 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 चालूच आहे की नाही? मग आपल्याला माहित आहे का आपलं पॅकअप कधीच आहे? हा, परंतु आपल्याला ते कळतंय का? एवढं जर घड्याळ त्यासाठीच निर्माण केलेलं आहे देवानं. बाबा मी त्या रूपाने तुझ्या जवळच आहे, परंतु तुला काय त्या गोष्टीची विसर पडलेला आहे. मग बघा, एक गृहस्थ असतात, बरोबर ना? गृहस्थ म्हणजे तो राजा असतो आणि त्याला काळ स्वप्नात येतो आणि काळ काय सांगतो? बाबा मी आज 6 वाजता ना तुला घेऊन जाणार आहे, तू काय कर, तुझी तयारी करून ठेव. आता राजाला प्रश्न पडतो, कारण राजा असतो, राजा आहे. आता त्याला काय नुसतं त्याचंच बघायचंय का? त्याच्याबरोबर प्रजेचं, प्रधान मंडळी सगळ्यांचं बघायचंय की नाही? हा, राजा म्हणतो आता काय करावं? झोपेत तर काळ मला काय स्वप्नात येऊन मला सांगून गेलाय की आता मला काय 6 वाजेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. राजा काय करतो? प्रधानांची बैठक बोलावतो. प्रधानांना म्हणतो असं असं मला काय काळ स्वप्नात येऊन मला सांगून गेलाय, आता मी काय करू? तर प्रधान मंडळी शेवटी काय म्हणतात ना, प्रधान मंडळी जो निर्णय देणार तो राजाला मान्य करावा लागतो. प्रधान मंडळी म्हणे राजेसाहेब असं करा, तुम्ही जेवढं तुम्हाला कळता येईल तेवढं काय तुम्ही रस्ता दिसेल तिकडे काय पळत जा. राजे म्हणतात ठीक आहे. आता म्हणतात ना मृत्यू जवळ दिसला की माणूस काय काही करायला तयार होतो. राजा पळतो पळतो पळतो, एवढा पळतो की 6 वाजेपर्यंत पळतच राहतो आणि एक छानसं गार्डन दिसतं, तिथे जाऊन बसतो, विश्रांती घेतो. एकदाचा मी इथे येऊन बसलो, आता काय काळ येणार नाही. मग थोडा रिलॅक्स होतो की निश्वास टाकतो सुटकेचा की बाबा आता काय इथे थोडं काळाला माहित आहे. डोळे बंद करून बसतो तिथे एका दगडावर आणि डोळे उघडतो तो समोर काय काळ उभा असतो. हा, राजा म्हणतो अरे मी तुला चुकवण्यासाठी एवढा पळून आलो, तू कसा काय आलास इथे, कसा काय उभा? हा,
राजाला काय बोलतो काळ, बघ मी तुला सांगितलेलं 6 वाजेपर्यंत मी काय येणार आहे, तू तुझी जागा ठरवून ठेव. मग मला काय माहिती तू तुझी जागा निवडलेस, मला तिथे येणं होतं, बरोबर की नाही. मग आपण सांगायचं तात्पर्य काय, आपण काय तसेच पळत आहोत, बरोबर ना, सुखामागे पळत आहोत पळत आहोत पळत आहोत. पण आपल्याला माहित आहे का आपला शेवटची पाळी कोणती आहे. मग शेवटची पाळी हीच आहे समजून आपण काय केलं पाहिजे, त्या भगवंताच्या तत्वात विलीन झाले पाहिजे, बरोबर की नाही. हा मग आपल्याला याच देहात परत यायचंय की 84 लक्ष योनी फिरत बसायचंय, हा ज्याचं त्यानं ठरवायचंय. कारण प्रत्येक घात जर आपण भरवायला गेलो, बरोबर की नाही, कारण आम्ही आमचा उद्धार केलाय, आम्हाला आमचा मोक्ष मिळालाय, कारण सद्गुरु कृपेनं आम्हाला ते सगळं सुख लाभलंय. परंतु जे आपल्याला मिळालंय, आपला काय संतांचा जो म्हणतात ना प्रसाद आहे, तो आपण एकटं खाण्यापेक्षा आपली कशी परंपराच आहे सगळ्यांनी 1 तीळ 7 जणांनी वाटून खाण्याची. मग आपण काय करायचं, ही तळमळ कशासाठी असते हो. आज आम्ही मुंबईवरून इथे कशाला आलोय, ही सगळे माझे सद्गुरु समोर बसलेत गुरुबंधू, कशासाठी आम्ही आलोय. आमचं क्लोजिंग आहे सरांचं, तरी ते आले तिथे कशासाठी हो. हा सांगा ना, प्रवीण साहेब इथे बसलेत, त्यांना माहित असेल. आपलं वर्ष एंडिंग असतं की नाही, तरी आपण इथपर्यंत कशासाठी आलोय, काहीतरी मिळेल, बरोबर ना. कारण प्रत्येक जीवाची आस असते, मला इथे आलोय ना, आपण कशासाठी आलोय, चल काहीतरी, आता सगळे बोलत आहेत माई आले ना, काहीतरी 2 गोष्टी हिताच्या सांगणार, बरोबर की नाही, त्यासाठी आलोय की नाही आपण इथे. मग आपण काहीतरी मिळवून जायचंय, इथे आलोय तर असाच हा देह, नाहीतरी नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला सांगतोय काय की बाबा तू सावधान हो, हा जो आहे देह तो नाशिवंत आहे, तो एक ना एक दिवस जाणारच आहे. पण तरी पण आपण काय त्या देहात हे शरीर माझं, हे घर माझं हेच करत बसलेलो आहोत. पण ते कुठपर्यंत कधीतरी आपल्याला जाणार आहे ना, त्याला कधीतरी तो काळ खाणार आहेच ना. मग त्याच्यासाठी काय करायचंय, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटची पाळी शेवटचा दिवस गोड व्हावा. मग तो गोड करून घ्यायचाय की नाही. आयुष्यात जगताना असं जगायचंय की आजचा दिवसच माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे, बरोबर की नाही. आपण आपल्या 12व्यात लाडूच्या पंक्ती घालतो, बरोबर की नाही. लाडूच्या पंक्ती ज्यांना जे जे आवडतं ते आपण काय करतो, जेव्हा वाढी ठेवतो तेव्हा घालतो की नाही. मग त्याच्या आधी काय, मरणाआधी सावध व्हारे, बरोबर ना, त्याच्या आधी सावध व्हायचंय. मग प्रत्येकाला माहित आहे का आपलं मरण कधी आहे, माहित आहे का. आपण पंढरपूरला जातो कशासाठी, देव मिळवण्यासाठी ना. पण माझे ज्ञानोबा म्हणतात ना, देव देव करून व्यर्थ का हिंडसी. किंवा बघा, देव आपण कोणत्या रूपात बघतो, त्याचं रूप आहे का. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. मग एवढं जर माझ्या तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी मांडून ठेवलंय, तर आपल्याला ते सेवायचं नाहीये का. ती आपण सेवा करून घ्यायची की नाही, सांगा तुम्ही मला. प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला सुख हवंय. मग आपण कोणतं सुख आपल्या पदरात काढून घ्यायचं हे ज्याच्यात त्याने ठरवायचं आहे. कारण प्रत्येक वेळेस बघा, ज्याचं सुखरूप फळाला येईल ना, त्याला संतांची भेट ही आहेच. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगत जेती करुणा केली. त्याची करुणा झाली ना, तर तिथे काळ वेळ काहीच नाही. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजे किती सोपं आहे हो. या कलियुगात मोक्ष मिळणं किती सोपं आहे. परंतु आपण काय सगळे ठरवून बसलोय की मरणानंतर मोक्ष हा आहेच. पण कुणी बघितले का. मग त्यासाठी आपल्याला जर मोक्ष अनुभवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला मरायलाच हवंय.
हवंय की नाही? हा, मग कुणाला मरायला आवडेल? आपण सगळे आलोय ते काय मरायला आलोय का? ते सुख उपभोगण्यासाठी, परंतु याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हा, मग याच देहात येऊन तो आनंद आपण तो मिळवायचा आहे, तो आनंद उपभोगायचा आहे. त्यासाठी आपला मनुष्य देह आहे. बरोबर की नाही? हा, भजन कीर्तन, काय कीर्तन आपण सांगणार आहोत, काय प्रवचन करणार आहोत, हे आपण आपल्या वाचीनं बोलतो का? हा, आपण बोलतो का? हा, आपुल्या बळे नाही मी बोलत आहे. कृपा सखावंत वाचा त्याची. माझ्या बोलतोय का मी माझ्या बोलीनं? नाही. जे त्यांना करून घ्यायचे माझ्याकडून ते आपण बोलत असतो. बरोबर. साळुंकी मंजुळावा बोलत असे वाणी बोलविता किंवा शिकविता दोन्ही वेगळ्याची आपण आहोत का? जे सद्गुरूंच्या कृपेने माझ्यापर्यंत आलं ते तुमच्यापर्यंत पोचवायचं. माझ्या सद्गुरूंनी जे काम दिलं, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. मग संत ज्या मार्गाने गेले तेच आपल्याला हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बरोबर की नाही? किंवा इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आपल्याला काय तो वेलू कुठे पोचवायचा आहे? गगनापर्यंत. मग गगन बघितले का आपण? आपल्याला माहित आहे का आकाश केवढं आहे? पण आम्ही जेव्हा आपल्याला सद्गुरूंची कृपा होते त्या दृष्टीने आपण पाहू शकतो. कारण तेवढी कृपा दृष्टी तो अष्टसात्विक भाव आपले जेव्हा होतात. कारण मुळात आपला देहच पंचमहाभूतीने पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताने आपला देह तयार झालाय. बरोबर की नाही? मग आपल्या देहात ते सगळे आहेच, फक्त त्याची ओळखारे वस्तू सांडणारे कल्पना. तशी आपण त्या परमात्म्याची त्या नामाची ओळख करून घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि कोणत्या सद्गुरूला शरण जावं हे आपणच ठरवायचं आहे. कारण आपलं हित काय? तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. ह्या धर्ममंडपात आलायत ना तर स्वतःचं हित प्रपंच जसं आपण सायास करून प्रपंच करतो ना, तसाच परमार्थ करायचा आहे. प्रपंचही करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे. कारण प्रपंचाशिवाय काय परमार्थ घडेल का? नाही घडणार. प्रपंच होत असतो, परमार्थ करावा लागतो. बरोबर की नाही? माझ्या तुकोबारायांनी केला नाही का प्रपंच? केलाच की. परंतु माझ्या ज्ञानोबारायांनी केला का प्रपंच? आपण काय बोलतो? मी प्रपंचात आहे ना, मला सगळं जमत नाही. माझ्या ज्ञानोबारायांनी कोणता प्रपंच केला? 16 वर्षाच्या क्रांतिकारकाने काय असा प्रपंच केला? जे आपण बोलतो ना घाडग्या माडग्याचा प्रपंच, मुलाबाळांचा तो प्रपंच नव्हेच मुळात. आणि यालाच आपण प्रपंच बनवून समजून या देहात आपण अडकलोय. मग यातून आपल्याला जर सोडवणूक करून घ्यायची असेल तर संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण निदान जाण्याचा प्रयत्न करूया. आपण त्या मार्गावर म्हणजे त्यांच्यासारखं आपल्याला संतपद येऊच शकत नाही. कारण संत ते संतच. आपण काय त्यांचा फक्त त्या मार्गावर चालण्याचा एक छोटासा प्रयत्न करायचा आहे. झालेली सेवा सद्गुरु चरणांवर अर्पण करून तुम्हा सर्व मायपित्यांच्या चरणी अर्पण करून जे काही माझ्या मुखातून ज्या वाणीतून गेलेलं असेल, चांगलं गेलेलं असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा समजून तुमच्यापर्यंत पोचलं असेल ते घ्या. जे काही अभद्र निघालं असेल तो माझ्या वाणीचा दोष समजून तुमचंच लेकरू आहे तसं समजून मला माफ करा. झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या सद्गुरू चरणांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते. कुंडली